श्री स्वामी समर्थ. तुम्ही कधी विचार केलाय का, आपण रोज देवासमोर हात जोडतो, मंदिरात तासनतास रांगेत उभे राहतो, उन्हात पावसात वारी करतो, पण तरीही मनात एक रिकामेपणा का असतो? घराबाहेर पडल्यावर पुन्हा तोच संघर्ष, तीच चिडचिड आणि तोच प्रश्न की देवा, माझं नशीब कधी उघडणार? माझ्या कर्माची फळं मला कधी मिळणार? सावधान, जर तुमची प्रार्थना ऐकली जात नसेल तर कदाचित तुम्ही देवासमोर हात जोडताना एक मोठी चूक करत आहात. हात जोडणे ही केवळ एक शारीरिक क्रिया नाही, तर ती एक आध्यात्मिक गुरुकिल्ली आहे. शास्त्र सांगतं की ज्या क्षणी तुमचे दोन तळवे एकमेकांना स्पर्श करतात, त्या क्षणी तुमच्या नशिबाची रेखा बदलू शकते. पण अट एकच आहे, त्या क्षणी तुमच्या मनात काय चाललंय? आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील अंधार दूर करून प्रकाशाचा मार्ग दाखवणार आहे. हा व्हिडिओ फक्त माहिती नाही, तर स्वामींनी तुमच्यासाठी पाठवलेला एक संकेत आहे. शेवटपर्यंत पहा, कारण आज तुमचं नशीब बदलणार आहे. नमस्कार, तुम्हा सर्वांचे कृपादृष्टी या आपल्या चॅनेलवर स्वागत आहे. आजचा विषय इतका गहन आहे की तो ऐकताना कदाचित तुमच्या डोळ्यात पाणी येईल. आपल्यातील प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या संकटातून जात आहे. कोणाला पैशाची अडचण आहे, कोणाचं आरोग्य ठीक नाही, तर कोणाच्या घरात कटकटी आहेत. आपण देवासमोर जातो आणि फक्त मागत राहतो, हे दे ते दे. पण आपण हे विसरतो की ज्याने आपल्याला जन्माला घातलंय त्याला आपल्या गरजा ठाऊक नाहीत का? गरुड पुराणात आणि संतांच्या वाणीत असं म्हटलंय की प्रार्थना ही शब्दांपेक्षा भावावर जास्त अवलंबून असते. बहुतेक भक्त विचारतात, आम्ही स्वामींची इतकी सेवा करतो, मंत्र जप करतो, तरीही आम्हाला चमत्कार का अनुभवायला मिळत नाही? मित्रांनो, आज मी तुम्हाला ती 7 गुपित गोष्टी सांगणार आहे, ज्या देवासमोर हात जोडताना तुमच्या मनात असायला पाहिजेत. हा व्हिडिओ पाहताना तुम्हाला स्वतःच्या चुका जाणवतील आणि त्या सुधारल्या की स्वामींची कृपा कशी वर्षते हे तुम्ही स्वतः अनुभवाल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. 1. पूर्ण शरणागती, मीपणाचा अंत. जेव्हा आपण देवासमोर हात जोडतो, तेव्हा गरुड पुराणानुसार आपल्या शरीरातील 5ही तत्व पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश एकत्र येतात. पण जर तुमच्या मनात मीपणा असेल, म्हणजे मी एवढा मोठा अधिकारी आहे, मी श्रीमंत आहे किंवा मी खूप सेवा करतो, तर देव तिथे प्रकट होत नाही. हात जोडताना मनात हा विचार करा की हे ईश्वरा, या ब्रह्मांडात मी एक धुळीच्या कणासारखा आहे. माझ्याकडे जे काही आहे ते तुझं आहे. माझं ज्ञान, माझी संपत्ती, माझं शरीर, हे सर्व तू दिलेलं कर्ज आहे. मित्रांनो, विचार करा, जेव्हा एखादी फांदी फळांनी लदबदलेली असते, तेव्हा ती खाली झुकते. आपणही जेव्हा देवाकडे जातो तेव्हा अहंकार घेऊन का जातो? ज्या दिवशी तुम्ही देवासमोर पूर्णपणे शून्य व्हाल, त्याच दिवशी स्वामी तुम्हाला पूर्ण करतील. रोज सकाळी जेव्हा तुम्ही स्वामींच्या फोटोसमोर उभे राहाल, तेव्हा पहिलं 30 सेकंद काहीही बोलू नका. फक्त मान झुकवून मी तुझा दास आहे हा भाव ठेवा. हे सलग 40 दिवस करा. तुमच्या स्वभावात आणि नशिबात फरक पडेल. 2. कृतज्ञतेचा महामंत्र. तक्रार नाही तर आभार. आपण देवाला वेडिंग मशीन समजतो. पैसे टाकले की वस्तू मिळाली पाहिजे. तसंच आपण देवासमोर हात जोडले की काम झालं पाहिजे असं आपल्याला वाटतं. पण नशीब उघडण्याचं गुपित आभार मानण्यात आहे. हात जोडताना मनात म्हणा, देवा, आज मला श्वास घ्यायला मिळतोय, त्याबद्दल धन्यवाद. माझ्या ताटात 2 वेळचं अन्न आहे, त्याबद्दल धन्यवाद. आपण नेहमी त्या गोष्टींसाठी रडतो ज्या आपल्याकडे नाहीत. पण कधी त्या गोष्टींकडे पाहिलंय का, ज्या देवाने आपल्याला न मागता दिल्या आहेत?
कितीतरी लोक रात्री झोपले की सकाळी उठलेच नाहीत, पण तुम्ही उठलात. हा देवाचा चमत्कार नाही का? तुम्हालाही असं वाटतंय का की आपण खूप कृतज्ञ झालो आहोत? तर कमेंटमध्ये देवा क्षमा करा असं नक्की लिहा. हात जोडल्यावर मनातल्या मनात अशा 3 गोष्टी आठवा ज्यासाठी तुम्ही देवाचे ऋणी आहात. मग ती गोष्ट तुमचं घर असो, तुमची मुलं असोत किंवा तुमचं आरोग्य. कृतज्ञता ही नशिबाचं दार उघडणारी पहिली पायरी आहे. 3. चैतन्याशी डोळाभेट. मित्रांनो, मंदिरात गेल्यावर आपण घाबरून किंवा संकोचाने डोळे गच्च मिटून घेतो. पण संतांनी सांगितलं आहे की आधी ईश्वराचे रूप डोळ्यात साठवून घ्या. देवाचे ते तेजस्वी डोळे, त्याची अभय मुद्रा, दत्तगुरूंचे ते शांत रूप, हे सर्व आधी डोळ्यांनी पहा. जेव्हा तुम्ही त्यांच्या डोळ्यात पाहता तेव्हा तुमच्यातील नकारात्मक ऊर्जा जळून खाक होते. असं म्हणतात की देवाच्या डोळ्यातून करुणा वाहत असते. जेव्हा तुम्ही व्याकुळ होऊन त्याच्याकडे पाहता तेव्हा त्यांनाही हरवत नाही. ते म्हणतात, अरे वेड्या, तू माझ्याकडे बघ तर खरं, मी तुझी सगळी दुःख हरण करायला बसलोय. रडू येते का हे ऐकून? कारण हे सत्य आहे. ते तुमची वाट पाहत आहेत. घरी किंवा मंदिरात असताना 1 मिनिट मूर्तीच्या डोळ्यात डोळे घालून पहा. याला त्राटक म्हणतात. त्यानंतर डोळे मिटा आणि तीच मूर्ती तुमच्या हृदयाच्या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करा. याला मानस पूजा असं म्हणतात. 4. सकारात्मक संकल्पाची ताकद. हात जोडलेले असताना तुमचे विचार ही तुमची सर्वात मोठी शक्ती असते. जर तुम्ही हात जोडून मनात विचार करत असाल की माझं कर्ज कसं फिटेल, माझं भविष्य अंधारात आहे, तर तुम्ही नशिबाची दारं अजून घट्ट बंद करत आहात. त्याऐवजी मनात एक चित्र तयार करा की तुमची अडकलेली कामं पूर्ण होत आहेत. देव तुमच्या डोक्यावर हात ठेवून तुम्हाला आशीर्वाद देत आहे. हात जोडताना किंवा मंत्राचा जप करताना प्रत्येक अक्षरासोबत असं समजा की तुमच्या शरीरात एक पांढरा प्रकाश प्रवेश करत आहे आणि तुमचं नशीब उजळत आहे. 5. क्षमापणा आणि हृदयशुद्धी. गरुड पुराणात सांगितलं आहे की जोपर्यंत तुमच्या मनात कोणाबद्दल तरी द्वेष, मत्सर किंवा राग आहे, तोपर्यंत तुमची प्रार्थना देवापर्यंत पोहोचत नाही. ते अडथळे म्हणजे तुमची मानसिक कचरा आहे. हात जोडताना मनात म्हणा, हे देवा, ज्यांनी माझं मन दुखावलं त्यांना मी क्षमा करतो आणि ज्यांचं मन मी दुखावलंय त्यांची मी क्षमा मागतो. किती जड वाटतं ना कोणाचा तरी राग मनात घेऊन जगणं. हे ओझं आज देवाच्या चरणी अर्पण करा. मोकळे व्हा. जो दुसऱ्याला क्षमा करतो त्याला देव स्वतःच्या हृदयात जागा देतो. तुम्हाला कोणाची क्षमा मागायची आहे का? आजच मनातून मागून घ्या. हा उपाय खूप शक्तिशाली आहे. 21 दिवस रोज देवासमोर उभे राहून सर्वे भवन्तु सुखिनः, सगळे सुखी होऊ दे, ही भावना मनात आणा. तुमचे शत्रूसुद्धा तुमचे मित्र होतील आणि नशिबातील अडथळे दूर होतील. 6. अष्टसात्विक भाव आणि स्पंदने. विज्ञानाने सुद्धा सिद्ध केलंय की जेव्हा आपण 2 हात जोडतो तेव्हा आपल्या मेंदूचे दोन्ही भाग संतुलित होतात. हात जोडताना आपले अंगठे हृदयाच्या जवळ असावेत. या स्थितीत तुमचं हृदय आणि तुमची भक्ती एकरूप होते. तुमच्या शरीरात एक कंपन निर्माण होतं. तुम्हाला कधी मंदिरात गेल्यावर अचानक अंगावर काटा आला आहे का? किंवा डोळ्यातून आनंदाश्रू आले आहेत का? तो तुमच्या आत्म्याचा देवाशी झालेला संवाद असतो. त्या क्षणी समजून जा की तुमचं नशीब बदलायला सुरुवात झाली आहे. हा अनुभव ज्यांनी घेतलाय त्यांनी कमेंटमध्ये हो नक्की लिहा. हात जोडल्यावर तळवे एकमेकांवर जोर देऊन दाबू नका, तर ते फुलासारखे कोमल ठेवा. त्यातील पोकळीत आपली श्रद्धा साठवा. 7. मौन, ईश्वराचा आवाज ऐकणे. आपण देवासमोर खूप बोलतो, खूप प्रार्थना करतो, पण कधी त्याचं ऐकतो का? हात जोडल्यानंतर किमान 2 मिनिटे पूर्ण शांत राहा. हे मौन म्हणजे तुमचं समर्पण आहे.
देव आपल्याशी शांत बोलतात. देव पण आपण इतक्या गोंधळात असतो की आपल्याला उत्तर देत नाही. कधी कोणाच्या रूपाने, कधी एखाद्या बातमीच्या रूपाने ते मार्गदर्शन करतात. फक्त तुमचं मन शांत ठेवा. नशीब उघडण्यासाठी बाहेर धावण्यापेक्षा थोडं आत डोकावून बघा. दिवसभरातून किमान 5 मिनिटे देवासमोर बसून मौन पाळा. मोबाईल, TV सगळं बंद ठेवा. फक्त तुमचा श्वास आणि देवाचं स्मरण. मित्रांनो, आज मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे जे ऐकून तुमचं हृदय भरून येईल. सोलापूरच्या एका छोट्या गावात एक विठ्ठल नावाचा माणूस राहायचा. विठ्ठलचं आयुष्य म्हणजे दुःखाचा डोंगर होता. शेतात पीक येत नव्हतं, डोक्यावर सावकाराचं कर्ज होतं आणि त्याची मुलगी लग्नाची झाली होती, पण हातात 1 रुपया नव्हता. तो रोज गावातील स्वामींच्या मठात जायचा, हात जोडायचा आणि रडायचा. एक दिवस तो इतका हतबल झाला की त्याने ठरवलं की आज शेवटची प्रार्थना करायची आणि काही झालं नाही तर आयुष्य संपवायचं. तो मठात गेला. स्वामींच्या मूर्तीसमोर उभा राहिला. नेहमीप्रमाणे तो मागणार होता, पण अचानक त्याने हात जोडले, डोळे मिटले आणि पहिल्यांदाच त्याने काहीही मागितलं नाही. त्याने मनात फक्त विचार केला, स्वामी, तुम्ही माझ्या आयुष्यात आहात, हीच मोठी गोष्ट आहे. तुम्ही मला इतके वर्ष सांभाळलं त्याबद्दल आभार. आता पुढे काय करायचं ते तुम्ही ठरवा. मी तुमचं लेकरू आहे. लेकराची काळजी आई बाप घेतातच, मग मी का चिंता करू. तो तब्बल अर्धा तास तसाच उभा होता. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते, पण ते दुःखाचे नव्हते, ते समर्पणाचे होते. तो मठाबाहेर पडला तर त्याला गावातील एक जुना मित्र भेटला, जो शहरात मोठा उद्योगपती झाला होता. त्याने विचारलं, विठ्ठल, तू इथे? अरे, मी तुलाच शोधत होतो. मला माझ्या फार्म हाऊससाठी एक प्रामाणिक माणूस हवाय आणि तुझ्याशिवाय मला कोणावर विश्वास नाही. पगाराची काळजी नको आणि तुझ्या मुलीच्या लग्नाची जबाबदारी माझी. विठ्ठलाला स्वतःच्या कानावर विश्वास बसत नव्हता. त्याने मागे वळून मठाकडे पाहिलं. स्वामींच्या मूर्तीवर एक स्मितहास्य होतं. मित्रांनो, हा चमत्कार विठ्ठलच्या रडण्याने नाही तर त्याच्या हात जोडण्याच्या पद्धतीमुळे घडला. ज्या क्षणी त्याने ओझं स्वामींवर टाकलं, त्याच क्षणी स्वामींनी त्याच्या नशिबाची दारं उघडली. स्वामी कधीच कुणाला उपाशी झोपवत नाहीत आणि कुणालाही वाऱ्यावर सोडत नाहीत. फक्त तुमचा विश्वास हवा. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? देवासमोर हात जोडताना आजपासून तुम्ही हे बदल करणार ना? लक्षात ठेवा, नशीब हे आकाशातून पडत नाही, ते तुमच्या श्रद्धेतून आणि कृतीतून निर्माण होतं. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.